पुढारी न्यूजच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त वरळीमध्ये महासमिटचं आयोजन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे सुद्धा राहणार उपस्थित. नव्या महाराष्ट्राची नवी रूपरेषा, यावर होणार विचारमंथन. आरक्षण न दिल्यास सरकार उलथवून टाकणार, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. मराठा कुणबी एक असल्याचा GR मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, जरांगे आक्रमक. जीव गेला तरी जरांगेंना ओबीसीतून आरक्षण घेऊ देणार नाही, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा इशारा. मुख्यमंत्री फडणवीसांनी जरांगेंचे लाड बंद करावेत, हाकेंची टीका. अमित साटम मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष, रवींद्र चव्हाणांची घोषणा. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा महत्त्वाचा निर्णय. एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीतील नगरविकास विभागावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नाराजी. केंद्र सरकार प्रायोजित योजना प्रभावीपणे राबवण्यात अपयशी ठरल्यानं फडणवीस नाराज. मतचोरीवरून सत्ताधारी विरोधकांमध्ये पुन्हा जुंपली. मतचोरीचा मुद्दा मांडल्याबद्दल राज ठाकरेंचं स्वागत, संजय राऊतांचं वक्तव्य. तर राहुल गांधी सिरियल लायर, मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार. डीजे ऐवजी बाहेरगावचे भारी बँड लावा, पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडीच आहे, मंत्री संजय शिरसाटांचं मिश्किल विधान. तर त्या बॅगेत जनतेचे लुटलेले पैसे, राऊतांची टीका. 130व्या घटना दुरुस्तीबाबत विरोधक संभ्रम पसरवत आहेत. तुरुंगात राहून सरकार चालवणं शोभनीय आहे का, अमित शहांचा विरोधकांना सवाल. दिवंगत माजी आमदार PN पाटलांचे चिरंजीव राष्ट्रवादीत प्रवेश करणार, राहुल पाटील यांचा थोड्याच वेळात अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. काँग्रेसला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश. शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 28 ऑक्टोबरला मुंबईत घोषणार. राज्यस्तरीय शेतकरी हक्क बैठकीतून बच्चू कडूंचा इशारा. मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही, शेतकरी नेते आक्रमक. मद्य विक्रीमध्ये नेत्यांचेच प्याले काठोकाठ, 30% परवान्यांचा भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना लाभ. महसूल वाढवण्यासाठी राज्य सरकारकडून नव्यानं 328 नवे मद्य विक्री परवाने देण्याची घोषणा. उपमुख्यमंत्री अजित पवार मुक्कामी असलेल्या कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात 2 घोडे उधळले. घोड्यांना आवरत असताना पोलीस प्रशासनाची मात्र तारांबळ. कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी भाजपकडूनही विशेष ट्रेनचं आयोजन. फडणवीसांच्या उपस्थितीत रात्री 11 वाजता भाजपची विशेष ट्रेन कोकणाकडे रवाना होणार. कोकणवासियांना घेऊन लालपरी कोकणात दाखल, एसटीच्या 1200 बस सिंधुदुर्गात दाखल. तर कणकवली बस स्थानकात एसटीच्या रांगा. मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची रीघ, चिपळूणच्या बहादूर शेख पुलाजवळ वाहतूक कोंडी. कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांचे हाल. गणेशोत्सव काळामध्ये पुण्यातील दारूची दुकानं 10 दिवस बंद राहणार. राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा निर्णय. खडकी, विश्रामबाग, फारसखानामधील दारू विक्री बंद. नाशिकमधील गणेश मंडळ गणेशोत्सवावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत. गणेशोत्सव 2 दिवसावर आला तरी अजूनही पालिकेची मंडळांना परवानगी नाही. नाशिक पालिकेसमोर गणपती बसवण्याचा मंडळांचा इशारा. नाशिकमध्ये सुरू असलेल्या बिऱ्हाड आंदोलकांचं जनआक्रोश आंदोलन होणार. आदिवासी समाजही आज आंदोलनात सहभागी होणार. विविध मागण्यांसाठी अनेक दिवसांपासून संघर्ष सुरूच. मेट्रो लाईन 4च्या कामाला वेग. ठाण्यामध्ये 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान होणार मेट्रोची ट्रायल रन. क्रेनच्या मदतीनं मेट्रोची बोगी ट्रॅकवर चढवली. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये 29 ऑगस्टपर्यंत पाऊस सुरू राहणार. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज. राजधानी दिल्लीत मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी रस्ते जलमय. तर मुसळधार पावसाचा वाहतुकीला सुद्धा फटका. ऐन सणासुदीत बदलापुरात पाण्याचा ठणठणाट. पाण्यासाठी बदलापूरकरांवर आली आंदोलनाची वेळ. वारंवार तक्रार करूनही समस्या सुटत नसल्यानं नागरिक संतापले.
संभाजीनगरच्या वेरूळमध्ये कुंडात बुडून 2 पर्यटकांचा मृत्यू. विद्यार्थ्याला वाचवण्यासाठी गेलेल्या शिक्षकाचा सुद्धा बुडून मृत्यू.